ठीक आहे, मला वाटतं विचारे साहेब आपली ही सभाच झालेली आहे. आपण विचार करत होतो की चौक सभा आहेत, आपल्या शाखा भेटी आहेत, पण मला वाटतं आपण प्रचार तर सुरू केलेला आहे. आज सगळीकडे वातावरण एकच आहे. मी पाहतोय गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते गल्ली, की दिल्लीचं सरकार बदलणार आणि परिवर्तन होणार म्हणजे होणारच हे वातावरण आता दिसायला लागलेलं आहे. आज खास करून तुर्भ्यात येत असताना ही जाणीव मला आहे की इकडे जरी आपण MIDC म्हणून पाहत असू, ह्या पूर्ण परिसराला आपण इंडस्ट्री बेल्ट मधून पाहत असू, पण इकडचे जनतेचे प्रश्न अजूनही कोणी सोडवलेले नाहीत. आणि म्हणून पहिलंच तुम्हाला सांगतोय की इकडचं जे डम्पिंग ग्राउंड आहे ते बंद करून आपण चांगलं एक मोठं पार्क करून देऊ. आज मी तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे. स्थानिक जे आपल्या इकडचे भूमिपुत्र आहेत, तरुण तरुणी आहेत, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण खूप वेळा असं होतं की MIDC आल्यानंतर जगभरातून लोक इथे रोजगारासाठी येतात, नोकरी घेण्यासाठी येतात, पण इकडे जे मोठी झालेली मुलं मुली असतील, इथे वाढलेले मुलं मुली असतील, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न हा खूप बिकट असतो. आणि म्हणून मी आपल्याला हे देखील सांगायला आलेलो आहे की आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण एक कायदा आणला होता की नवीन इंडस्ट्री कुठचीही असो, पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांनी 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. ते आपण लागू पुन्हा एकदा करू आणि MIDC साठी खास करू, हे असं मला सांगायला आलेलं आहे. तुर्भ्याचे विषय अनेक आहेत. आपल्या झोपडपट्ट्यांपासून जो विकास होत नाहीये, जिथे जिथे DP मध्ये देखील इंडस्ट्री झोन दाखवलेला आहे, स्थानिक नागरिकांना तिकडचं हटवण्याचा विषय आहे. यासाठी आपण लढत आलेलोच आहोत. पण हे सगळं जर आपल्याला लढायचं असेल, ह्याच्यासाठी आपल्याला जर दिल्लीपर्यंत बोलायचं असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा हॅट्रिक म्हणून विचारे साहेबांचाच विजय हा निश्चित करायला लागेल. ह्याचा निश्चित तुम्हाला आज घ्यायला लागेल. अनेक विषय आहेत. किती विषयांना हात घालायचे, किती विषयांवर बोलायचं, किती बोलायचं, का बोलायचं, हा सगळीकडे प्रश्न आहेच. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या तिकडच्या नागरिकांना वाटतं की आमचं सरकार जे होतं ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेबच आमचे मुख्यमंत्री होते, आमचे कुटुंब प्रमुख आहेत. हे सरकार जे बसलेलं आहे ते घटनाबाह्य आहे, गद्दारांचं सरकार आहे, अवकाळी सरकार आहे, हे सरकार आमचं नाहीच आहे. हा विचार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. शहरांचे जे हाल होत चाललेले आहेत आपण पहा. विकास 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 विकासाच्या नावाखाली सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे. पण हे खोदकाम कसं चाललंय, किती दिवस चालणार, काय नक्की याच्यातून आपण प्राप्त करणार आहोत, काय मिळवणार आहोत, हा विचार कुठेही आपल्याला दिसत नाही. कारण हा जो विकास चाललेला आहे, हा विकास ना नागरिकांचा चाललाय, हा विकास ना महाराष्ट्राचा आहे, हा विकास ना आपल्या शहरांचा आहे, हा विकास फक्त आणि फक्त या सरकारच्या बिल्डर मित्रांचा आहे आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा आहे. आज राज्य आपल्या ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे, इथे मला तुम्ही सांगा, जे तरुण तरुणी आलेत, 20शीतले किती आहेत, 20 वर्षाचे किती मुलं मुली आहेत, 30 वर्षाचे किती मुलं मुली आहेत, जरा हात वरती करून दाखवा. आहेत ना तुम्ही सगळे? शिकून आलेत शाळेमधून, कॉलेजची डिग्री आहे, नोकऱ्या आहेत का? नाही आहेत. आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. हे जरा फटाके बंद करा रे, कोणी लावलेत मागे फटाके? आज हेच तुम्हाला विचारायला आलोय की गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये एक तरी नवा उद्योग, एक तरी नवा रोजगार तुम्ही आलेला पाहिलाय का? बघितलंय? गेले 2-2.5 वर्ष आपण ऐकतोय वेदांता फॉक्सकॉन पाठवलं गुजरातला, एअरबस टाटा पाठवलं गुजरातला, बल्ट्रक पार्क पाठवलं गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवलं गुजरातला, वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल पाठवली कुठे? गुजरात. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे क्रिकेट बघता ना, क्रिकेट समजता? जर हीच फायनल आपल्या महाराष्ट्रात असती, वानखेडेला असती, तर जिंकलो असतो ना आपण. हाच विषय माझा. असं वाटायला लागलेलं आहे की केंद्र सरकारसाठी इतर राज्यच नाहीयेत, गुजराती की गुजरातच आहे. आपलं देखील महाराष्ट्र सरकार हे गुजरात मधूनच चालत आलेलं. बरं, एका बाजूला आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात सगळे जे उद्योग आपल्या राज्यात होते ते पलीकडे पाठवले जात आहे. जिथे नोकर भरतीचा प्रश्न येतो, सरकारी नोकऱ्यांचा प्रश्न येतो, या सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा वाढत चाललेला आहे. पेपर फोडण्याचा हा विषय वाढत चाललेला आहे. प्रत्येक वर्षी हा पेपर फुटतो. प्रत्येक वर्षी जी मेहनत करतात तरुण मुलं मुली, त्यांची स्वप्न ही चिरडली जातात. जे कसे बसे होऊन पास होतात त्यांच्या भरतीसाठी, त्यांच्या क्लर्कच्या पोस्टिंगसाठी देखील आज 10 ते 15 लाख रुपये हे मागितले जातात.
कसा संपणार भ्रष्टाचार, कसा मिटवणार भ्रष्टाचार? बरं, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना भाजपमध्ये घेतलं जातं, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मंत्री बनवलं जातं, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना पक्षात घेतलं जातं. 10 वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल, अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन? आलेत अच्छे दिन? नोकऱ्या मिळाल्यात, किमती कमी झाल्यात, गॅसची किंमत कमी झाली, डिझेलची किंमत कमी झाली, पेट्रोलची किंमत कमी झाली नाही झाली. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार होतं, मिळालं? प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार होतं, पोहोचलंय? नाही पोहोचलंय. पण अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, अच्छे दिन तर आले नाहीत. पण भाजपाने आता टॅगलाईन बदललेली आहे. त्यांनी सांगितलं डाग अच्छे है. जे कोणी भ्रष्टाचारी आहे त्यांना भाजपमध्ये घ्या, त्यांना आम्ही मंत्रीपद देतो. ही टॅगलाईन आता झालेली आहे. 2014 मध्ये आपण पण त्यांच्या बाजूने लढलो होतो, त्यांच्यासाठी प्रचार केला होता. आपल्याला पण वाटलं होतं अच्छे दिन आएंगे. स्मार्ट सिटी नवी मुंबईत पण आली होती. काय हाल झालं तर स्मार्ट सिटी प्रोग्राम चालू आहे का तुमचा? नाही चालू आहे. आज एकामागोमाग एक शहर हे मागे चाललेलं आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वाढत चाललेले आहेत. एका बाजूला उद्योग निघून चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला नोकर भरतीचा प्रश्न आहे, आणि तिसऱ्या बाजूला जर कुठच्या उद्योगपत्यांना वाटत असेल की आम्ही महाराष्ट्रात जाऊन गुंतवणूक केली पाहिजे, त्या उद्योगपत्यांना असं लुटलं जातं, असं धमकवलं जातं की जे येणारे देखील आपल्याकडे आहेत ते पण निघून जातात. ते बोलतात आम्ही कुठेही जाऊ, पण या खोके सरकार जे महाराष्ट्र चालवत आहे तिथे आम्ही जाणं परवडत नाही. जुमला जुमला जुमला, किती जुमले करायचे? आज इथे खूप मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत. जरा महिलांनी हात वरती करून दाखवा, मला हात करा, इथे मनगट दाखवा. मला वाटतं 90% जास्त इथे महिला आलेल्या आहेत आज. आणि ही शिवसेनेची ताकद आहे, कारण त्यांचा विश्वास देखील एकाच व्यक्तीवर आहे. ती व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यावरच ठाम विश्वास बसलेला आहे. कारण उद्धव साहेबांच्या राजवटीत, उद्धव साहेबांचं जे सरकार होतं तेव्हा ना एक जातीय दंगल झाली, धार्मिक वाद कुठे वाढले नव्हते. विकास जो होत होता तो सगळ्यांचा होत होता, ह्या महाराष्ट्राचा होत होता. आणि आज जो जुमला या भाजपाने येऊन सांगितलेला आहे की आम्ही महिलांना आरक्षण देऊ, महिलांना आरक्षण पुढचं 10 वर्षात मिळू शकत नाही या भाजपच्या सरकारमध्ये. कारण त्यांनी ते दाखवलेलं आहे की पहिला आम्ही सेन्सस करू, जनगणना करू, त्यानंतर ते बोलतात आम्ही डिलिमिटेशन करू, त्यानंतर आम्ही अभ्यास करू की महिलांना आरक्षण द्यायचं कसं. आरक्षण तर सोडा, हे भाजप महिलांचं संरक्षण पण करू शकत नाही. एकच उदाहरण देतो तुम्हाला. गुजरातमध्ये ज्या बिल्किस बानोवर रेप झाला होता, तिच्या मुलीला तिच्यासमोर चिरडलं होतं, त्या 5 की 7 लोकांना सुप्रीम कोर्टाने कैदेत टाकल्यानंतर त्या गुजरात सरकारने, भाजपाच्या गुजरात सरकारने त्याच रेपिस्ट लोकांना बाहेर आणलं आणि निवडणुकीत भाजपाचा प्रचार करायला लावलं, त्यांचे सत्कार केले. मान्य आहे तुम्हाला हे सगळं? आपलं हिंदुत्व काय सांगतं? आपलं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. भाजपचं हिंदुत्व हे घर जाळणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं हिंदुत्व, आपल्या घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि आपल्या हिंदुत्वामध्ये जे कोणी त्या बिल्किस बानोचे रेपिस्ट आहेत, तिच्यावर अत्याचार करणारे लोक आहेत, त्या लोकांना त्यांची जातपात धर्म काही असो, आणि बिल्किसचं देखील जातपात धर्म काही असो, ज्यांनी ज्यांनी रेप केलेला आहे त्यांना फाशी झालीच पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. महिलांना सुरक्षा देणारं हे आपलं हिंदुत्व आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणं हे आपलं हिंदुत्व आहे. हृदयात राम आहे पण हाताला काम मिळालं पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. आज तरुण जो आहे सगळीकडे भटकत आहे कारण आज हाताला काम नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, मी आपला जास्ती वेळ घेणार नाही, कारण मला पुढे देखील जायचं. मला अजून 2 सभा आहेत आपल्या. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगायला इथे आलेलो आहे की राजन विचारे साहेब आपल्यासाठी लढत आहेत, झगडत आहेत. मग नवी मुंबईची मेट्रो असो, दुर्गाचं डम्पिंग ग्राउंड असो, किंवा इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी असो, तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार की नाही? राहणार का उभे? तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ताकद देणार आहात का? तुम्ही महाराष्ट्र हिताचा विचार करणार आहात का? तुम्ही, मी जो 33 वर्षाचा तरुण महाराष्ट्रासाठी लढत आहे, माझ्यासोबत उभे राहणार का? तुम्ही उभे राहणार असाल तर दोन्ही हात वरती करून मला ताकद द्या आणि आशीर्वाद द्या. कारण ही जर ताकद माझ्यासोबत असली तर कोणीही अडवू शकत नाही. हा निर्धार करून मी पुढे निघत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.